हा, मग आतापर्यंत मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, कॅम्पेन वाईज जे कॅल्क्युलेशन तुम्ही ठेवलं, हम्म. समजा असं पकडा की एखाद्या कॅम्पेनला तुम्ही 1,000 रुपये खर्च करता, तर कॅम्पेन वाईज तुम्हाला किती रेव्हेन्यू येतो? सपोज जर मी 1,000 रुपये जर खर्च केले तर मला त्याच्यातून ऍडिशनल 1,500 ते 2,000 रुपये मिळतात, माझा सगळा खर्च जाऊन. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट तर आहे नक्की, हो आहे. काहीतरी पॉझिटिव्ह स्टोरी आहे. तर तुम्ही जे आत्ता आपले जे कोणी स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही मेसेज काय द्याल फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल? फेसबुक ऍडव्हर्टायझिंग बद्दल जर सांगायचं तर माझी जर्नी अगोदर आम्ही जे काही काम करायचो तर ते आम्ही पॅम्पलेट्स वाटणं किंवा लोकांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांना डोर टू डोर करून माहिती सांगणं, म्हणजे आमच्या ट्रेनिंगच्या संदर्भात. ओके. आणि किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावणं, हे सगळं काम चालायचं. पण त्याच्यातून काय व्हायचं की आपला जो काही खर्च आहे, समजा पॅम्पलेट्स म्हटलं तर तुम्ही छापणं, आपण पॅम्पलेट्स कोणाकडे दिले तर तो काय पॅम्पलेट्स बघतो आणि फेकून देतो. हा. त्यानंतर आपण बोट्स लावतो वेगवेगळ्या ठिकाणी, हम्म. ऍडव्हर्टाइजिंग आम्ही असं बोट फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा डेअरी हम्म. फार्मिंग ट्रेनिंग करतो. आपण बरोबर. banners लावतो, पण होर्डिंगचा खर्च सुद्धा आपल्याला बराच येतो. असं बॅनर बनवणं, एक नॉर्मल तुम्ही सगळ्यात जरी कमीत कमी कॉस्ट पकडली 10 रुपये स्क्वेअर फीट आहे. तुम्ही बरोबर. पुण्यात जर बघितलं तर 22 रुपये ते 20 रुपये, 22 रुपये 25 रुपये स्क्वेअर फीटचा रेट आहे, जे बरोबर. पुण्यात रेट आहे. हम्म. नारायणगावला काही ठिकाणी प्रोग्राम केले ते करून घेतले होते. हा. ते तो रेट आहे. आणि मग तो पोस्टर लावल्याच्या नंतर आपण ते काही ठिकाणी परमिशन घ्यावी लागते, किंवा तिथे हा. आपण जाऊन लावावं लागतं. त्याच्यानंतर हा. ते लावल्यानंतर किती दिवस राहील याची आपल्याला काही शुअरिटी नसते. ओके. आपण हम्म. लावतो दुसऱ्या ठिकाणी, तिथं लावून दुसऱ्या दिवशी कोणतरी त्याच्यावर दुसरा लावून देतो त्याचा पोस्टर. बरोबर. बरोबर. हा. हा. त्यातनं म्हणजे हे सगळं आम्ही अनालिसिस करत गेलो. आणि हा. होतं आपण जी काही पैसा, वेळ आणि आपली मेहनत, हा. हा. तिन्ही वेस्टच जाते आता ऑफलाईन मध्ये. आणि आता काय झालं की आत्ताचा तो माणूस आहे तो मोबाईल सेव्ही आहे, म्हणजे टेक्नो सेव्ही आहे. म्हणजे तो जर बरोबर. आपल्याला पाहून तर मोबाईल बघतोच आपला, बरोबर. तो काय आहे तो. आणि मग आम्ही थोडस याच्यावरती स्टडी करत होतो का आपल्याला हे जर मॉडेल आपल्याला पुढे जर टिकायचं असेल, हा. हा. त्याला काही ना काही आपल्या स्वतःमध्ये बदल करायला लागणार आहे. अदरवाईज हम्म. आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही कॉम्पिटिशन मध्ये. बरोबर आहे. हम्म. आणि मग ते करता करता मग असंच ऍडव्हर्टायझिंग शोधाशोध इकडे तिकडे काय करता येईल काय नाहीये. ओके. मग त्याच्यानंतर इकडे वळालो आम्ही. बरोबर. बरोबर. म्हणजे अगोदर पण मी एक दोन ठिकाणी घेतलं होतं, पण मला त्यांच्याकडनं म्हणजे बरेच वेळा, आता म्हणजे कसं कोणाचं नाव घेणं योग्य नाहीये, पण बरोबर. आपले मग पैसे कुठेतरी फुकट गेले. बरोबर. बरोबर. बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी लॉकडाऊन पासून ट्राय करतो, पण मला म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी अधुरी अधुरीच माहिती मिळत गेली. बरोबर. तर आता ऍट द एंड तुम्ही बोलू शकता की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन केली आणि तुम्ही आता सक्सेसफुली पुढे जाताय, आगे कुछ करताय. हो 100%. आणि ज्यांना ज्यांना आपला व्यवसाय करायचा आहे ना, तर त्यांना 100% गरजेचं आहे की त्यांनी सोशल मीडियाचा जर वापर केला तरच तो त्यांचा बिझनेस चांगला चालू शकतो. म्हणजे आजचंच उदाहरण सांगायचं तर 1 मिनिट एक्स्ट्रा घेतो मी. येस. येस. मी प्रॉपर मुरबाडचा आहे, कल्याणच्या जवळ, ओके. मुरबाड ओके. तालुका, घाटाच्या हा. खाली. हा. तर मी ठाण्याला गेलो माझ्याच कामाने, तिकडनं रिटर्न येत होतो. एक माझा मित्र भेटला, गाडीत आम्ही एकत्र चालू जस्ट चालू हम्म. राहिलो. आम्ही हम्म. एक शॉट घेतला होता बोलतो चालवायला, हा. हा. रेंट देऊन वाड्यामध्ये ओके. तालुक्यात. ओके. हा. हा. जुन्या म्हटलं का, मग जुन्या मालकांनी काय नव्हतं बोलतो, त्याला चालत नव्हतं. म्हटलं मग तुम्ही काय केलं, तसंच मी त्याला विचारलं, म्हटलं काय केलं हा. मला थोडी होती. हम्म. तर बोलतो काय नाही, आम्ही बोलतो सोशल मीडियाचा वापर केला बोलतो. आता हम्म. बोलतो एवढे कस्टमर यायला लागले की बोलतो तो मालक बोलतो आता आमच्याशी अग्रीमेंट कॅन्सल करायला लागला बोलतो. आता बोलतो आम्हाला 2 लाख रुपये भाडं पाहिजे होतं. 3च महिने बोलतो आम्ही सोशल मीडियाचा वापर केला. आणि हा. हा. बोलतो हा. आमच्या प्रत्येक संडे बोलतो बुक असतो फुल बोलतो आमच्याकडे. बरं. 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 बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म असा आहे की आपण जर आपल्याला आपला बिझनेस जर वाढवायचा आहे, तर तुमचं कोणते फील्ड असू द्या, बरोबर आहे. येस. मला सगळ्यांना तोच मेसेज द्यायचे थोडक्यात की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ऍडव्हर्टाइजमेंट रन करा. काम चांगलं केलं तर 100% आपण आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकतो. येस. तर तुम्हाला थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जो काही मेसेज दिलाय तो सगळ्यांना पोहोचला असेल. जर पोहोचला असेल तर सरांना सगळ्यांनी थँक्यू म्हणा. आणि तुमच्यासाठी त्यांनी एवढं बोललेलं आहे. कारण की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन करावेत ही त्यांची देखील इच्छा आहे. माझी तर असतेच, पण त्यांची पण इच्छा आहे. एक सक्सेसफुल पर्सन